कोणत्याही औषध किंवा केमिकलचा वापर न करता घरातील वस्तूंचा वापर करून पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही पाल दिसणार नाही असा एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याचा तुम्हाला 100% रिझल्ट मिळू शकतो। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा, इथे आपल्याला लागणार आहे लिंबू, अर्ध लिंबू इथे मी चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाची काही पानं, फ्रेश ताजी कडुलिंबाची काही पानं मी घेतलेली आहेत। वाळलेली पानं असतील तर ती देखील तुम्ही वापरू शकता, फक्त त्याला हाताने थोडंसं क्रश करून ते पानं घ्या बारीक करून। बाकी इथे फ्रेश ताजी पानं आहेत, तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये टाकून बारीक याची पेस्ट करून घेऊ शकता। वाटीभर पानं मी घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्त पानं घेतली तरी चालतात, अगदी घराच्या आजूबाजूला कुठेही आपल्याला मिळतील, त्यामुळे काही यामध्ये पैसे खर्च होणार नाहीत। भरपूर अशी पानं घ्या, त्याची अशी पेस्ट तयार करा जशी मी केलेली आहे, बघू शकता। यापेक्षा मोठी झाली बारीक झाली तरी चालतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात तो मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा, ही कडुलिंबाची पेस्टही आपण बाजूला ठेवलेली आहे। आता यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा, मीडियम साईजचा छोटा कांदा आपल्याला घ्यायचा। यापेक्षा छोटा कांदा माझ्याकडे आहे, जो मी कापून ठेवला होता तो मी वापरणार आहे। जसं आता तुम्ही बघू शकता, हा कांदा मी घेतलेला आहे। बाकी तुम्ही ना कांदा म्हणजे कमी जास्त वापरा, पण कांदा वापरायचाच वापरायचा, अजिबात स्किप करायचा नाही, कारण की याचा जो वास असतो, तीव्र वास, तो आपल्याला इथे खूप जास्त हेल्प करणार आहे, मदत करणार आहे पाली, उंदीर, कॉकरोच घालवण्यासाठी। त्यामुळे ना याला आपल्याला खिसून घ्यायचं आहे। बाकी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पेस्ट केली कडुलिंबाच्या पानासारखी तरी चालतं। यानंतर आता बघा, जेवढा बारीक केलेला भाग आहे ना तेवढाच मी घेतलेला आहे कांद्याचा, कारण की यामध्येच असा भरपूर रस आहे कांद्याचा आणि बारीक भाग आपल्याला इथे वापरायचा आहे। त्यामुळे मी पूर्ण कांद्याची पेस्ट टाकलेली आहे कडुलिंबाच्या पेस्टमध्ये आणि त्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। आता इथे आपण जे वापरत आहोत ते अगदी घरामध्ये फ्रीमध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही याला आजच करून बघू शकता। कारण की तुमच्या घरामध्ये ना जसं पाली आहेत, खूप जास्त भीती वाटते अंगावर पडण्याची, किळसवाणं वाटतं, अन्नपदार्थात पडण्याची भीती असते, विषबाधा होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना घालवणं गरजेचं आहे। कॉकरोचही दिवसेंदिवस संख्या वाढवतात, रोगराई पसरवतात, त्यामुळे तेही नकोशे वाटतात आणि उंदीर तर अगदी खूप त्रासून टाकतात। तर या गोष्टी घालवण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे। तर यासाठी बघा, आता अर्ध लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 1 चमचाभर मीठ, 1 मोठा चमचा मीठ घ्यायचं, ते यामध्ये टाकायचं, चांगलं मिक्स करायचं। यानंतर ना आता बघा, हे चांगलं व्यवस्थित मिक्स केलं आपण। इथे जे आपण लिंबाचा रस वापरलेला आहे, अर्ध लिंबू यामध्ये मी पिळलं, त्याऐवजी तुमच्याकडे जर विनेगर असेल, लिंबू नसेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता, विनेगर वापरलं तरी चालतं। आता यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल लिक्विड, अर्धा झाकण डेटॉल लिक्विड इथे मी वापरत आहे। डेटॉल लिक्विड पूर्ण या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे, कारण की बघा, आपण कोणतेही हार्ड केमिकल इथे वापरणार नाहीत आणि घरामध्ये आपल्या डेटॉल लिक्विड असतंच, तेव्हा घ्यायचं, अर्धा झाकण यामध्ये टाकायचं। आता ही पेस्ट मी जसं अर्धा वाटी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता, यानुसार हे प्रमाण मी घेत आहे जे पण वस्तू वापरत आहे त्याचं। बाकी तुम्ही पेस्ट जास्त घेतलेली असेल तर त्याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल, कमी घेतलेली असेल तर कमी करावं लागेल। आता चांगलं डेटॉल टाकून मी याला मिक्स करून घेतलं। आता यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा। खायचा सोडा साधारण मी घेतलेला आहे 1 चमचाभर, म्हणजे भरून चमचा घ्यायचा, 1 मोठा चमचा भरून खायचा सोडा घ्यायचा। इनो किंवा बेकिंग पावडर नाही वापरलं तर अजूनच चांगलं, जर खायचा सोडा नसेल तर इनो किंवा बेकिंग पावडर दोन्हीपैकी एक वापरलं तरी चालतं। ते यामध्ये टाकायचं, चांगलं यामध्ये मिक्स करायचं। जसं आपण यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि खायचा सोडा टाकला की हे पूर्ण असं फेसाळ्यासारखं होतं, बबल्स आल्यासारखे होतात, तर हे आपल्याला असंच हवं आहे। त्यानंतर ना इथे आपल्याला हे गाळणीमध्ये टाकायचं आहे आणि एक वाटी घ्यायची दुसरी, त्या वाटीमध्ये आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे लिक्विड पूर्ण बाजूला करायचं आणि जी पेस्ट आहे ती बाजूला आपण कोरडी करणार आहोत। म्हणजे याला ना दाबून असा याचा रस काढत जायचं, म्हणजे काय होतं ना, पेस्ट आपल्याला कोरडी इथे मिळते आणि पेस्ट कोरडी आपण वापरणार आहोत, लिक्विड देखील वापरणार आहोत, 2 वेगवेगळ्या पद्धतीने। दोन्ही कसं वापरायचं काय मी माझ्या घरामध्ये वापरून दाखवणार आहे। आणि आता पेस्ट आपण असं फेकून द्यायची नाही, म्हणजे याचा एकही कण वाया जात नाही, पुरेपूर आपण याचा वापर करू शकतो। आणि इथे आता कोरडी झालेली पेस्ट बघा, वाटीमध्ये अशी मोकळी करून घेतली मी आणि लिक्विड देखील खूप घट्टसर असं झालेलं आहे। हे अगदी डार्क बघू शकता, असा पोपटी कलर आलेला आहे याला। आणि आता यानंतर आता हे अर्धा वाटी दोन्ही पण झालेलं आहे, म्हणजे लिक्विड थोडं कमी आहे, वाटी मोठी आहे तर, पण हे असं एक 7-8 चमचे म्हणू शकता मोठे आपण हे लिक्विड घेतलेलं आहे।
अगदी कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही. आता यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर. तुमच्याकडे बोरिक पावडर नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरामध्ये जे एक्सपायर झालेल्या गोळ्या आहेत ना, तर त्या गोळ्या घ्यायच्या, त्याचं पावडर करायचं आणि ते यामध्ये अर्धा अर्धा करून टाकायचं. जसं 1 चमचा मी हे बोरिक पावडर घेतलं. किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मेडिकल शॉपमध्ये बोरिक पावडर अगदी स्वस्तात मिळतं. कोणत्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता, भरपूर 10 रुपयाला येतं. तर हे बोरिक पावडर यामध्ये टाकलं किंवा तुमच्याकडे जर धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून एखादं औषध असेल, पावडर असेल, तर ते देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता. असं दोन्ही तिन्हीपैकी जे असेल ते टाका. चांगलं व्यवस्थित दोन्हीमध्ये अर्धा अर्धा चमचा टाकून मी याला मिक्स करून घेतलं. आता यानंतर लिक्विडमध्ये आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे. डायल्यूट करण्यासाठी यामध्ये 1 कप पाणी मी टाकलं. अजून यामध्ये बरंच एखाद ग्लास पाणी बसू शकतं. एखाद ग्लास पाणी यामध्ये टाकलं तरी चालतं. मी नंतर ते टाकणार आहे. बाकी यानंतर आता मी इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे. तुमच्याकडे कापूस असेल, कापूस घ्या. कॉटनचा पातळ कपडा असेल तर तो घेतला तरी चालतो. अगदी तुमच्यानुसार तुमच्याकडे जे आहे ते तर घ्यायचं. असे बारीक त्याचे तुकडे करायचे आणि त्यानंतर हे आपल्याला पेस्ट जी आहे ना, ती अशी थोडी थोडी करून या म्हणजे कागदांवरती, या टिश्यू पेपरवरती टाकायची आहे. आता याला जसं बघा, बऱ्याच असे घरचे काही कोपरे असतात, काही अशा जागा असतात जिथे आपण पाणी वापरू शकत नाही. ओलावा तिथे नको असतो आपल्याला. तर त्या ठिकाणी तुम्हाला पाली, कॉकरोच, उंदीर घालवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हे आपले जे कॉटन बॉल्स आहेत, टिश्यू पेपरचे हे बॉल्स आपण जे बनवत आहोत, तर ते तुम्हाला मदत करतील त्या ठिकाणी या जीवजंतूंना घालवण्यासाठी. आणि बाकी इतर ठिकाणी तर आपण लिक्विड बनवलेलंच आहे. तर याला कोणते असे ठिकाणं आहेत, कोणत्या ठिकाणी ठेवायचं ते आपण बघूयात. त्या अगोदर बघा, हे टिश्यू पेपरचे असे गोळे मी तयार केलेले आहेत आणि हे असे गोळे आपण एका वाटीमध्ये काढून घेतले, जे की आता आपण वापरणार आहोत. याला घरामध्ये मी तुम्हाला ठेवून देखील दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे काय होतं ना, जसं आता लिक्विड आहे तर थोडंसं लिक्विड कसं वाळलं की त्याचा वास कमी होतो. पण हे जे आपण बॉल्स बनवलेले आहेत टिश्यू पेपरमध्ये, तर ते बॉल्स तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता घरामध्ये. अगदी 6 महिन्यापर्यंत तुम्हाला याचा फायदा मिळत राहील. असे हे कॉटन बॉल्स आपण बनवलेले आहेत. त्यानंतर आता हे दोन्ही कसं वापरायचं, तर अगोदर हे आपण छोटे छोटे टिश्यू पेपरचे जे गोळे तयार केलेत बॉल्स, ते ठेवूयात. आता घरामध्ये बघा, बरेच असे ठिकाणं असतात, जसं काही म्हणजे लाईटचं काम आहे, इलेक्ट्रिसिटीचं काही काम आहे, कपाट म्हणा किंवा लहान मुलांचे काही जागा असतात किंवा जे स्टडी टेबल आहे, तर अशा ठिकाणी म्हणजे काही उडनचं सामान आहे लाकडी, तर तिथे आपल्याला असं पाणी टाकता येत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही जसं कपाटामध्ये, बेडमध्ये कॉकरोच असतील, पालीची भीती वाटत असेल, तर त्या ठिकाणी हे आपण तयार केलेले कॉटन बॉल्स ठेवायचे टिश्यू पेपरचे आणि ते आपल्याला म्हणजे जिथे लिक्विड तुम्ही वापरू शकता त्या ठिकाणी हा लिक्विड स्प्रे करायचा. टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, जिथे कुठे बाल्कनी आहे, दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, जिथून पाल बाहेरून येते किंवा वारंवार जिथे पाल तुम्हाला दिसते त्या ठिकाणी हा स्प्रे करायचा. म्हणजे तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल. नक्की ट्राय करून बघा. खूपच छान अशा प्रकारे पूर्ण घर आपण या अनावश्यक जीवजंतूंपासून दूर ठेवू शकतो. आणि काही या संबंधित प्रश्न असतील तुमचे तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. काही अडगळीचे ठिकाणं असतात जिथे पाली लपून बसलेल्या असतात, त्या ठिकाणी देखील हे स्प्रे करायचं. आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.